नमस्कार, मी विलास बडे। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शरद पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये रंगलेल्या वाकयुद्धाची। पवारांनी पंतप्रधानांवर टीका केली आणि शरद पवारांच्या टीकेला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। पवारांनी माहिती घेऊन बोलावं, आदिवासींमध्ये फूट पाडू नये, देवेंद्र फडणवीसांनी याच्या संदर्भातला इशारा दिलाय। तेव्हा आजच देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टोला लगावलेला होता शरद पवार यांनी, त्याला सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांनी जी टीका केली होती त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। शरद पवारांचं ते ट्विट काय होतं जाणून घेऊयात। आज देशाची सूत्र भाजपकडे आहेत। 2 दिवसांपूर्वी भोपाळ इथं आदिवासी संमेलन झालं, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते, पण मला आश्चर्य वाटलं तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही, त्याऐवजी वनवासी शब्द वापरण्यात आला। वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही। तर फडणवीसांनी याच्याबद्दल उत्तर दिलं की श्री शरद पवारजी, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलायला हवं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले। आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे। ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ सुद्धा ट्वीट केलाय। देश की आबादी का करीब करीब 10% होने के बावजूद दशकों तक जनजातीय समाज को, उनकी संस्कृति, उनके सामर्थ्य को पूरी तरह नजरअंदाज कर दिया गया। आदिवासियों का दुख, उनकी तकलीफ, बच्चों की शिक्षा, आदिवासियों का स्वास्थ्य उन लोगों के लिए कोई मायने नहीं रखता था। साथियों, भारत की सांस्कृतिक यात्रा में जनजातीय समाज का योगदान अटूट रहा है। आप ही बताइए, जनजातीय समाज के योगदान के बिना क्या प्रभु राम के जीवन में सफलताओं की कल्पना की जा सकती है? बिल्कुल नहीं। विदर्भ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना भाजपला थेट गर्भित इशारा दिला। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना झालेल्या त्रासाची भाजपला किंमत चुकवावी लागेल। जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेईल असं शरद पवार यांनी ठणकावलं। लोकांना त्रास देणं, अत्याच खर्च करणं, बदनामी करणं हे काम आज जे विचार भाजप सरकारच्याकडून केलं जाते, तुम्ही आज टाकलं त्याच्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसाच्या प्रत्येक तासाची ही किंमत ही आज उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार सुद्धा अरे राज्य चालवायचं असतं, देशात चालवायचं। सत्ता हातात आली तर तिचा वापर सन्मानाने करायचा। सत्ता येते, सत्ता आली तो पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि संधी मिळेल त्यावेळेला व्याजासकट त्याला अक्कल शिकवल्याशिवाय राहणार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीनं करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय। तर शरद पवारांनी असं वक्तव्य करणं आश्चर्यकारक असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले। ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे हे काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या, जे काही तुम्ही करताय त्याचे आम्ही उत्तर देऊ। देशमुख साहेबांना कुठेतरी गुंतवण्यात आलेलं आहे, फर्जीवाडा आहे तिकडे,
आणि निश्चित रूपाने शेवटी न्यायालयात हा प्रकरण असताना आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की हे सगळं जे सत्य आहे ते समोर येईल. पण तक्रारदार हाच फरार आहे आणि त्याच्या तक्रारीवर हे त्रास अनिल देशमुख साहेबांना होत आहे हे लोक बघताय. हा सगळा राजकीय डाव होता सरकारला बदनाम करण्यासाठी. पवार साहेबांची आतापर्यंत भूमिका महाराष्ट्रानं देशानं पाहिलेली आहे. सुडाचं राजकारण करू नये, बदल्याचं राजकारण करू नये, परंतु आता त्या ठिकाणी बदला घेऊ अशा प्रकारचं पवार साहेबांचं वक्तव्य येणं आश्चर्यकारक आहे. म्हणजे एका बाजूला सांगायचं केंद्र सरकारचे पाय जमिनीवर नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आपलं सरकार हवेत गेल्यासारखं त्या ठिकाणी सुडाची भूमिका घ्यायची, हे मला वाटतं अत्यंत विसंगत आहे. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय. तर पवार कधीच चुकीचं बोलत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. तर न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी दिली आहे. पवार कुटुंबीय छगन भुजबळांना क्लीन चिट मिळालेली आहे. नंतर मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घालवला त्याचं काय, त्याची भरपाई कोण करणार? आमचे अनिल परब आहेत, आमचे प्रताप सरनाईक आहेत. हां, हे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? तुमच्या पक्षामध्ये BJPमध्ये किंवा तुमचे इतर जे चमचा मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. हां, आमच्याकडे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही आहे. तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता इथे आणि आमच्यावरती आरोप करताय, आमच्यावर चिखलफेक करताय. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. आणि मीही म्हटलं आहे याआधी की जो त्रास आम्ही भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कोणालाही माफ करत नाही. राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी जांच पर तथा न्यायपालिका पर विश्वास जताते, पर खैर वे आरोप प्रत्यारोप और कटाक्ष की राजनीति में उलझ रहे हैं. महाराष्ट्र सरकार करके स्वयं जवाब देती कि उनके डीजी कहां है, जब महाराष्ट्र की सरकार अपने एक डीजी जैसे औहदे के अफसर पर ध्यान नहीं रख सकती, वे कहां हैं ये नहीं बता सकती, तो क्या इस सरकार के हाथ में महाराष्ट्र की 12 करोड़ जनता सुरक्षित है? ये भी अपने आप में सवाल है. बेहतर होता कि राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी न्यायपालिका पर विश्वास जताते और आरोप प्रत्यारोप की कटाक्ष की राजनीति न करते. यानंतरची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळानं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे, कारवाईला सुरुवात केली आहे. तब्बल 2296 कर्मचाऱ्यांची सेवा आता समाप्त करण्यात आली आहे. हे कंत्राटी कर्मचारी होते. संपावर असलेल्या एसटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात सेवामुक्तीची ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. कामावर रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानं नोटीस बजावली. नोटीस बजावून सुद्धा हे कर्मचारी कामावर हजर झाले नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात सेवा समाप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा स्तरावर सेवा समाप्तीची ही कारवाई केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल आंदोलनाबाबत शरद पवार यांनी एक महत्त्वाचं मोठं विधान केलंय. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, मात्र त्याचवेळी प्रवाशांचे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. एसटी आंदोलनावर तोडगा एका दिवसात निघणार नाही, चर्चेतून हा तोडगा निघू शकतो असं पवार म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यावर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. कर्मचाऱ्यांचा घातच मान्य शरद पवारांनी गेल्या 50 वर्षापासून केलाय. त्यांचीच संघटना ही मान्यताप्राप्त संघटना आहे आणि आतापर्यंत राज्य सरकार परिवहन खातं ही संघटना जी मान्यताप्राप्त आहे त्यांच्याशी चर्चा करते आणि मान्यताप्राप्त संघटनेनं या लोकांचे मूळ जे विषय आहेत ते सरकारपर्यंत कधी मांडले नाहीत. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटना या दोघांनी हात मिळवणी करून
या कर्मचाऱ्यांचा घात केलेला आहे। त्यामुळं 1980चं जरी माननीय शरदचंद्र पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातलं भाषण काढलं तर तेच भाषण आहे। ते 2020लाही त्यांनी तेच भाषण केलं आणि देवाच्या कृपेनं तर 2050 पर्यंत ते जगले आणि 2050ला जर एसटी कर्मचाऱ्यांचं जर अधिवेशन झालं तर त्यातही ते तेच भाषण करतील। पवार साहेब जे म्हणत आहेत मध्य मार्ग काढावा, मग आम्ही तर कुठं म्हणतोय आडवळणानं जाऊया। मध्य मार्ग काय आहे तो तुम्ही पवार साहेब सांगा। अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, मी माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदरभाव आहे, पण नेमका त्यांचा मध्य पूर्वेला आहे का दक्षिणेला आहे का उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आलं नाही। मला वाटतं की राजकारणाच्या जागेवर खेळूया, पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं तुम्ही त्यांच्या अधिवेशनात त्यांना सांगता, मग त्या कामगारांचे अश्रू पवार साहेबांना का दिसले नाही? पवार साहेब सत्तेवर यासाठी पावसात भिजले, छत्रीवाला बाजूला बसला आणि इथं मात्र तोच कामगार रात्रभर आझाद मैदानावरती भिजला। त्यावेळी मात्र त्याचा भिजलेला आणि त्याच्या डोळ्यातून आलेला आसू हे मात्र आदरणीय पवार साहेबांना दिसला नाही। हे या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय। औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरक्षणाची आग्रही मागणी केली। मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी मुस्लिम आरक्षण देणं गरजेचं असल्याचं ठासून सांगितलं। सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण उच्च न्यायालयानं आदेशात ज्या 50 जातींना आरक्षण देता येतं म्हटलंय त्यांना द्या, असं ओवैसी म्हणाले। आप मुस्लिम रिजर्वेशन क्यों नहीं बात करते? कौन रोक रहा है आपको मुस्लिम रिजर्वेशन देने के लिए? सुप्रीम कोर्ट ने मराठा रिजर्वेशन को कहा कि मराठा आर नॉट सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड। यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची आहे। न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या बोगस बायोडिझेलचं स्टिंग ऑपरेशन करून राज्यातल्या एका मोठ्या घोटाळ्याला वाचा फोडलेली होती। त्यानंतर आता कारवाईचा सिलसिला सुरू आहे। अहमदनगरमध्ये आज 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बोगस बायोडिझेलचं हे सगळं रॅकेट समोर आल्यानंतर स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली। न्यूज 18 लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यात कारवाईचा धडाका सुरू आहे। काही ठिकाणी अजून सुद्धा हे बोगस बायोडिझेल विक्री करण्याचं काम सुरू आहे आणि काही ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। नगरमध्ये कोतवाली पोलिसांनी आज 14 जणांना बेड्या ठोकल्या। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे। पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरू असल्याने या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून कळतंय। राज्याच्या महसुलावर डल्ला मारणारे ही कीड न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आली। बोगस बायोडिझेलमुळे राज्याचा महसूल बुडतोय, वाहनांचं नुकसान होतंय। मात्र त्यानंतर सुद्धा काही ठिकाणी कारवाई होत असली तरी राज्यातल्या अनेक भागात आजही बोगस बायोडिझेलचा हा गोरखधंदा सुरू असल्याचं कळतंय। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। साहेबराव, हे जे 14 जण आज पुन्हा अटकेत आलेले आहेत, याच्या आधी 6 जणांवर कारवाई करण्यात आलेली होती। हे 14 जण नेमके कोण आहेत याच्याबद्दलचा काय तपशील आहे? विलास थोडेची त्यामध्ये दुरुस्ती आहे की पूर्वी 6 जण अटक केली होती, रात्री 2 जणांना अटक केली आणि याच्यामध्ये एकूण 22 आरोपी आलेले आहेत। म्हणजे पाहता विलास सर की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली त्यानंतर राज्यभर कारवाई सुरू झाला, तर नगरमध्येही कारवाई सुरू झाल्या होत्या। त्यामध्ये निनावी जी फिर्याद दाखल करण्यात आली अनोळखी दिवसामध्ये, त्या गुन्ह्याचा तपास थांबला होता। पण न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर पोलिसांना जाग आली आणि ज्या गुन्ह्यामध्ये प्रमुख आरोपीला MCR भेटला होता त्या गुन्ह्यामध्ये तिला परत PC भेटली आणि त्याच्यानंतर आज 31 आरोपींची नावं समोर आली आहे। त्यापैकी 8 आरोपींना अटक केलेली आहे। याच्यामध्ये जे मेन माणूस जो आहे तो पुण्याचा, तिलाही अटक केलेली आहे। कारण ज्या ठिकाणावरून हे बायोडिझेलच्या नावाखाली हायड्रो जे केमिकल जे आहे तर ते आणलं जायचं आणि
हायड्रोकार्बन ते केमिकल आणलं जायचं आणि त्याच्या खाली हे बायोडिझेल आहे म्हणून विकलं जायचं. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे आणि जीएसटीच्या नावा जीएसटी त्यांनी नंबर काढला होता. जीएसटी नंबर काढल्यामुळे यांना बाकी टॅक्स मिळत नव्हते, जीएसटी परत रिफंड व्हायचा. याच्यामुळे त्यांनी शासनाची आणि लोकांची फसवणूक केलेली आहे. याच्यामध्ये जेव्हा मी वरिष्ठांशी बोललो की याच्यामध्ये 420चं कलम ते आता वाढवत आहे 2 दिवसामध्ये, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून 10 ते 12 आरोपी होण्याची शक्यता. अगदी थोडक्यात या सगळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते, त्या दृष्टीने काही पावलं उचलली जात आहेत का? विशाल सर नक्कीच कर विलास सर की ह्या सगळ्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे की एक ना एक दिन म्हणजे केंद्राचा महसूल बुडवता, राज्याचा महसूल बुडवता, लोकांची मुळात फसवणूक करता, गाड्यांचं नुकसान होते. तर या सगळ्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने हे पोलीस तपास करताय, जेव्हा वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो तर काही लोकांची मागणी होती, मग संग्राम जगताप असून किंवा मनसे असून किंवा इतर माल वाहतूक संघटना ज्या आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मान्य केली होती की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींवर तर मोकांतर कारवाई करावी. त्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करतात. संघटितपणे राज्याच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडणारे हे सगळे माफिया, या माफियांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत अर्थात मोकाअंतर्गत कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आमची नजर या सगळ्या माफियांवर कायम असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अशीच कारवाई झाली जळगावमध्ये. जळगावच्या चोपडा या परिसरामध्ये तब्बल 5000 बोगस बायोडिझेल ग्रामीण पोलिसांनी जप्त केलं. या कारवाईत बोगस बायोडिझेलसह तब्बल 4,92,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शिरपूर रोडवरच्या द्वारकाधीश ढाब्याच्या जवळ ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. यानंतर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. महिलेच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. जेसीबी चालक महिलेच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करत होता, तर ती महिला न घाबरता जेसीबीला रोखण्याचा प्रयत्न करत होती. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातला हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बाडमेर जिल्ह्यातल्या एका गावात ही घटना घडली. जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हा वाद झाला. ती जमीन ताब्यात घेण्यासाठी जेसीबी घेऊन एक गट तिथं पोहोचला. त्यांना रोखण्यासाठी दुसऱ्या गटानं प्रयत्न केले. त्यावेळी महिलेवर चक्क जेसीबी घालण्याचा प्रयत्न या दुसऱ्या कुटुंबानं केला होता. अत्यंत धक्कादायक अशी ही दृश्य. 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. जीवघेणी ठरू शकली असती अशी ही हाणामारी, कारण एका व्यक्तीनं चक्क जेसीबी या महिलेच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, पण ही महिला अजिबात डगमगली नाही. तिनं याचा विरोध केला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मंदिरात दिव्यांची आरास करण्यात आली. ट्रॉम्बे, पुणे आणि नाशिकमधील मंदिरात हजारो दिवे लावण्यात आलेले आहे. दिव्यांची ही आरास करण्यात आली. ट्रॉम्बेतल्या स्वामी समर्थ मंदिरात 1008 दिवे लावले. नाशिकमधल्या काळाराम मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात ही दिव्यांची आरास करण्यात गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता वेगळ्या संकटाची तलवार लटकू लागली आहे. या सर्व साठमारीत आता एसटी कर्मचारी कोणता निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं तेव्हाच एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात ही धाकधूक होती की सरकारला आरोप सुद्धा केला जात होता की सरकारला एसटीचं खाजगीकरण करायचं आहे. हा आरोप केला जात होता या आंदोलनाच्या काळामध्ये आणि आता सरकारकडून तशा प्रकारची चाचपणी केली जाते असं कळतंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, एसटीचं खाजगीकरण करणं म्हणजे एक अत्यंत मोठा निर्णय असू शकतो. काय नेमकी चाचपणी सुरू आहे सरकारी पातळीवर? विलास, महाराष्ट्राची स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजेच आपलं एसटी वाहतूक ही लाईफलाईन समजली जाते. गावखेड्यांमध्ये पोहोचणारी एसटी आता तिचं खाजगीकरण करायचं का? कारण गेले जवळपास 2 आठवड्या अधिक काळ एसटी कर्मचारी संपावरती आहेत. त्याचा खूप मोठा परिणाम विशेष करून ग्रामीण महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि विलिनीकरणाची मागणी जी आहे ती सातत्याने एसटी कर्मचारी जे आहेत ते लावून धरतात. ती प्रमुख त्यांची मागणी आहे. पण विलिनीकरण जर करायचं असेल तर जवळपास 10,000 कोटीहून अधिक मोठा वार्षिक तोटा जो आहे एसटीला भरून काढावा लागणार आहे. एसटीचं उत्पन्नच मुळात 7,000 कोटीचं आहे. तर त्यावरती आता पुन्हा अधिकचं 10,000 कोटीहून जे भार जो आहे तो कसा उचलला जाणार, हा सगळा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेली एसटीच्या संपामुळे आणखीन तोट्यात गेलेली आहे.
तिला जर पुन्हा नफ्यामध्ये जर आणायचं असेल तर तिला खाजगीकरणाशिवाय पर्याय नाही, अशी चाचपणी जी आहे ती एसटी महामंडळ प्रशासनाकडनं करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं त्या संदर्भात चाचपणी केलेली आहे. काय अजून निर्णय जो आहे अंतिम तो झालेला नाहीये, मात्र त्या संदर्भात विचाराधीन पर्याय असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. आणि असा जर का खाजगीकरणाचा निर्णय झाला तर साहजिकच ज्या वेळेला खाजगीकरण होतं त्यावेळेला तिथले जे कर्मचारी असतात त्यांच्यावरती नोकरीचं जे जाण्याचं भय असतं ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. तशी गत एसटी कर्मचाऱ्यांना येऊ नये त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढे पाहावं लागेल की एसटी कर्मचारी नेमकं काय निर्णय घेत आहेत आणि खाजगीकरणाचा निर्णय जर राज्य सरकारने घेतला असेल तर निश्चितच एसटी कर्मचाऱ्यांना देखील काहीतरी ठोस निर्णय जो आहे त्या संपाच्या वेळेस घ्यावा लागेल. नक्कीच गरिबांची एसटी आता कोणाच्या घशात हा सवाल सुद्धा उद्या विचारला जाईल यात शंका नाही आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राज्यातल्या गरिबांच्या या लाल परीचं नेमकं पुढे काय होणार हा आजच्या घडीला तरी यक्ष प्रश्न आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.